संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं आकर्षण असलेली टॉय ट्रेन पर्यटकांच्या सेवेत पुन्हा दाखल झाली। वनराणी अशी या टॉय ट्रेनची खास ओळख। 2021 साली बंद करण्यात आलेली ही ट्रेन आता नव्या रूपात पर्यटकांच्या भेटीला आली। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार प्रवीण दरेकरांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। कशी आहे नव्या स्वरूपातली वनराणी, पाहुयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा हा विशेष रिपोर्ट। संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये देखील एक वनराणी आहे आणि ती वनराणी आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। माझ्या मागे तुम्ही पाहताय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधली ही वनराणी आजच तिचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि गेल्या 4 वर्षांपासून बंद असलेली ही वनराणी आता पर्यटकांच्या इथे येणाऱ्या वन्यजीव प्रेमींच्या सेवेसाठी पुन्हा एकदा धावू लागलेली आहे। ही जी वनराणी आहे ती वनराणी एका नव्या रूपात इथे पर्यटकांना मिळालेली आहे। आता हिचं नवं रूप कसं आहे ते आपण पाहूयात। सुरुवातीला हिचं इंजिन, या इंजिनमध्ये जर आपण पाहिलं तर हे इंजिनच एक खासियत आहे, कारण की या इंजिनची बनावट जी आहे ही गुजरातमध्ये झालेली आहे। अहमदाबादवरून ही गाडी जी आहे ती आता नव्या रूपात बनवून आणलेली आहे। त्यामुळे या गाडीमध्ये आता जास्त शक्ती आहे, कारण की जास्त पॉवरचं एक अत्याधुनिक असं इंजिन या गाडीला लावण्यात आलेलं आहे। या गाडीची ब्रेकिंग सिस्टीम देखील अत्यंत अद्ययावत आहे आणि त्याच्यामुळे ही जी गाडी आहे ती एक रेट्रो फील देते। जशा जुन्या गाड्या धावायच्या, जशा जुन्या कोळशावर चालणाऱ्या वाफेच्या इंजिनच्या गाड्या धावायच्या, त्याचप्रमाणे ही गाडी देखील आता धावू लागलेली आहे। छान वाटलं, सुपर, बरं वाटलं। असं वाटलं नाही की आम्ही असं बाहेर असं फिरतोय, असं एकदम मस्त एकदम। आणि हरण भरपूर बघायला मिळाले, हरण वगैरे मस्त होते, सगळे दिसले। छोटे थे तभी आते थे, उससे तो भी काफ़ी अच्छा किया है उन लोग ने, अच्छा किया। अभी नया अच्छा लगा हम लोग को आज, क्योंकि हम लोग जब आते थे तभी इतना अच्छा नहीं था, आज बहुत अच्छा लगा। वनराणीची सफर माझी सुरू झालेली आहे। या सफरमध्ये कोण कोण दिसतंय हे खरं म्हणजे आकर्षण आहे, कारण की संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईकरांचं हक्काचं नॅशनल पार्क आहे, ज्यामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला अनेक वन्यजीव दिसतात, अनेक वन्य प्राणी दिसतात आणि जर आपलं नशीब असेल तर आपल्याला इथे बिबट्या देखील दिसतो। आता बिबट्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला या ट्रेनमध्ये काय काय दिसणार आहे, तर बिबट्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला इथून जाताना हरणं दिसतील, काळविटं दिसतील, त्याचबरोबर कधी माकडं दिसतील, तर काही लोकांच्या मते इथे अनेक मोर देखील आहेत, तर ते देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत। इतकंच काय, तर जंगलातून जात असताना आपल्याला एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला नदी हा अनुभव देखील याच वनराणीच्या सफरीमधून मिळणार आहे। त्यामुळे ही वनराणी गेले 4 वर्ष बंद होती, आता मात्र ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। या वनराणीचा प्रवास अत्यंत आल्हाददायक आहे, कारण की हे जे नवीन डबे आहेत ते नवीन डबे देखील त्याच प्रकारे बनवण्यात आलेले आहेत। पूर्णतः दोन्ही बाजूने ओपन असलेले हे डबे आहेत, त्या खिडक्या देखील नाही आहेत। तर ही एकच ट्रेन नाही आहे, अशी अजून एक ट्रेन देखील याच मार्गावर धावणार आहे, ज्या ट्रेनला विस्टाडोम डबे आहेत, जे डबे पूर्णतः काचेने झाकलेले गेलेले आहेत, कारण पावसाळ्यामध्ये पाणी आतमध्ये येऊन प्रवासी भिजू शकतात, म्हणून त्या ट्रेनला विस्टाडोमचे डबे लावण्यात आले, जे पूर्णतः काचेने झाकले गेलेले आहेत। पण आपल्याला बाहेरचा सगळा नजारा हा बघता येणार आहे। तर तुम्ही देखील अतिशय माफक दरात या ट्रेनने प्रवास करू शकता आणि संजय गांधी नॅशनल उद्यानामध्ये या ट्रेनची जी सफर आहे त्या सफरीचा आनंद घेऊ शकता, जंगलाचा आनंद घेऊ शकता। अगदी मुंबईतल्या मुंबईत बसून बिबटे देखील तुम्हाला बघायचे असतील तर या ट्रेनने तुम्हाला सफर करावी लागेल। कॅमेरावर विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।